नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राज्यात आलेल्या राजकीय भूकंपाचे दुसरे पर्व लवकरच सुरू होणार. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात उठाव, त्यानंतर अजित पवार शरद पवार विरोधात केलेला उठाव यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार. तर उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 7 ऑगस्टला सुनावणी होणार. तर याबरोबर शरद पवार गटाच्या याचिकेवरही सुनावणी होणार. सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी माहिती दिली आहे की शिंदे गट आणि अजित पवार गटाला अपात्र ठरवण्यासाठी ठाकरे आणि शरद पवार गटाने याचिका दाखल केल्या. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाला पात्र ठरवले. या विरोधात ठाकरे आणि पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेले. यावर गेल्या काही महिन्यापासून सुनावणी प्रलंबित होती. आता विधानसभा निवडणूक येत असल्याने त्यापूर्वी निकाल लागावा अशी अपेक्षा ठाकरे आणि पवार गटाने व्यक्त केली होती. तर सर्वोच्च न्यायालयाने अपात्रताचा निर्णय पक्ष कोणाचा आहे यावर निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. तर यावर नार्वेकर यांनी चालढकल करत अखेर शिंदे आणि पवार यांच्या बाजूने निर्णय घेतला. या विरोधात ठाकरे आणि शिवसेनेकडून सुनील प्रभू यांनी याचिका दाखल करत नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान दिले होते. ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीश समोर याबद्दलचा मुद्दा मांडला होता व या याचिकेला पलटवार सुद्धा दिला होता. तर राष्ट्रवादीची सुनावणी सप्टेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे. तसेच त्या याचिकेला ठाकरेच्या याचिकेसोबत टॅग करण्यात आले. तर मित्रांनो, या सर्व प्रकरणात आम्हाला काही स्पष्टतेची गरज नाही. आधीपासून आमचे याचिका 6 ऑगस्टसाठी प्रलंबित आहे. आपल्याला काय वाटते याविषयी? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.